नमस्कार मित्रांनो, जोपर्यंत मतदार याद्या साफ होत नाहीत, त्यामधले जे बोगस मतदार आहेत ते काढून टाकले जात नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन दाखवा असा थेट इशारा दिलेला असताना सुद्धा किंवा महाविकास आघाडी 1 तारखेला जो महामोर्चाचे आयोजन करणार आहे, त्या महामोर्चा जो निवडणूक आयोगाविरोधात आहे आणि जो मतचोरी जे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या मतदार याद्या ज्या 2024च्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये वापरल्या गेल्या, त्याच मतदार याद्या पुन्हा वापरण्याचा प्रयत्न होत असताना या ठिकाणी महाविकास आघाडीने मागच्याच आठवड्यामध्ये त्यांनी जाऊन जे निवडणूक आयुक्त आहेत किंवा जो निवडणूक आयोग आहे महाराष्ट्राचा, त्यांना जाऊन त्यांनी निवेदन दिलं होतं आणि त्यांना विनंती केली होती किंवा एक प्रकारे त्यांना इशारा दिलेला होता की ह्या ज्या मतदार याद्या आहेत या बोगस मतदारांनी भरलेल्या आहेत, त्यामुळं यांची साफसफाई केली जावी. त्याशिवाय ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या महाराष्ट्रामध्ये घेऊ नयेत. परंतु निवडणूक आयोगाने जे उत्तर दिलेलं आहे ते निवडणूक आयोगाचे उत्तर हे जे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांना समाधानकारक न वाटल्यामुळं त्यांनी 1 तारखेला जो एक महामोर्चा मुंबईमध्ये त्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्याची तयारी जोरदारपणाने चालू आहे. आणि हा जो महामोर्चा आहे हा निवडणूक आयोगाच्या जो गलथान कारभार आहे किंवा जो भ्रष्ट कारभार आहे किंवा जे वोट चोरी करून एका पक्षाला त्यांनी मदत करण्याचा प्रयत्न केला जात आहे असा थेट आरोप संपूर्ण देशामध्ये असताना निवडणूक आयोग मात्र कोणतीही त्याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत नाहीये. आणि निवडणुका कधी होणार हे आजही स्पष्ट नसताना जे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांनी मात्र मोर्चाची एका बाजूने तयारी सुरू केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला जे महायुतीचे जे लोक आहेत किंवा महायुतीचे जे सत्ताधारी पक्ष आहे किंवा त्याचे जे महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत त्यांनी मात्र दावे आणि प्रतिदावे करायला सुरुवात केली आहे. त्याच्यामध्ये एक जे मंत्री आहे, जे महाराष्ट्रामध्ये सध्या मंत्री आहेत, त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असा थेट दावा केलेला आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा नगर परिषद असेल किंवा गावामध्ये सुद्धा आम्ही त्यांना विरोधी पक्षाला एकाही ठिकाणी जिंकू देणार नाही, कारण आमच्या बाजूने जनता आहे असा थेट दावा त्यांनी केलेला आहे. आणि एवढंच नाही तर मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी जी घोषणा केली आहे की 150पेक्षा जास्त जागा हे आम्ही जिंकणार आहोत. ह्या ज्या घटना आहेत किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या साधारण किंवा जे फक्त दावे आणि प्रतिदावे किंवा राजकारणाचा एक भाग म्हणून किंवा विरोधी पक्षांवर दबाव काढण्याचा एक भाग म्हणून आपण धरून किंवा सोडून देता कामा नये. ह्याच्यामध्ये जे नागरिक आहेत त्यांनी याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे की आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये नक्की काय चालू आहे. हे जे दावे आणि प्रतिदावे केले जातात त्याला आधार काय आहे किंवा 2014 पूर्वी अशा प्रकारचे दावे आणि प्रतिदावे आपण कधी ऐकले होते का, हा प्रश्न आज प्रत्येक मतदारांनी केला पाहिजे. कारण आपल्या देशामध्ये मतदान हे गुप्त स्वरूपाचं असतं किंवा आपण कोणाला मतदान करतो हे कधी कोणाला आपण सांगत नाही किंवा गुप्त मतदान आपलं असतं. त्यामुळं एका घरामध्ये जरी 10 लोक असले तर ते कोणाला जाऊन मतदान करतात हे एकमेकाला सांगत नाहीत. मग ह्या लोकांना कसं काय समजतं की जनता आमच्या बाजूने आहे किंवा जनता आम्हालाच मतदान करणार आहे. किंवा प्रत्येक वेळेस तुम्ही आता एक बघितलं एक मोडस ऑपरेंडी ज्याला म्हणतात किंवा एक प्रकारचा एक पॅटर्न आपल्याला बघायला मिळतोय की ज्या वेळेस आपण 2024ची जी काही जर एक निवडणूक बघितली विधानसभेची निवडणूक, त्याच्यामध्ये एक सांगितलं गेलं की लाडकी बहीण योजना ही योजना आम्ही दिली आणि 1.5 करोड ज्या महिला आहेत त्यांना आम्ही डायरेक्ट पैसे दिले, त्याच्यामुळं ज्या महिला आहेत त्यांनी आम्हाला मतदान केलं आणि म्हणून आम्ही सत्तेमध्ये आलो. आता म्हटलं जात आहे की 32,000 करोडचं जे पॅकेज आम्ही आता शेतकऱ्यांना घोषित केलेलं आहे मदतीचं, त्याच्यामुळं शेतकरी संपूर्ण महाराष्ट्रातला आमच्याबरोबर आहे. आणि त्याचबरोबर त्या मंत्र्याचं म्हणणं आहे की 27% GST ही मोदी साहेबांनी माफ केलेली आहे किंवा कमी केलेली आहे. त्याच्यामुळे जो गरीब आणि मध्यम वर्ग आहे तो आमच्या संगती आहे आणि म्हणून आम्हाला जे काय आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला संपूर्ण प्रचंड बहुमत मिळणार आहे. आता हे जे 2 मुद्दे त्यांनी सांगितले, ह्या 2 मुद्द्यांचा विचार करणं हे महत्त्वाचं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर मागच्या आठवड्यामध्ये बघितलं किंवा 2-4 महिन्यापासून तुम्ही जर व्हिडिओ बघितले, सोशल मीडियावर खूप सारे व्हिडिओ फिरत आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये जाऊन जे रिपोर्टर आहेत ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी बोलत आहेत,
रेशनवाले लोकांशी बोलत आहेत किंवा जे गरीब लोक आहेत त्यांच्याशी ते बोलत आहेत किंवा ज्या ठिकाणी पूरग्रस्त आहेत अशा लोकांशी ते बोलत आहेत आणि त्या ठिकाणची जी ग्राउंड रियालिटी आहे ते लोकांपुढे आणत आहेत की त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत पोहोचली किंवा नाही किंवा जी मदतीचा दिवाळीपूर्वी जी मदत आम्ही देऊ ही जी घोषणा केली होती ती पूर्ण झाली की नाही हे बघण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणची जी ग्राउंड रियालिटी आहे ती हे सांगते की हे जे 32,000 करोडचं जे पॅकेज होतं ते अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही. मग हा निष्कर्ष जो ह्या मंत्र्यांनी काढलेला आहे की शेतकऱ्यांना आम्ही 32,000 करोड दिले म्हणून शेतकरी आमच्याबरोबर आहे, हा भाग समजत नाही आहे. त्याच्यानंतर आता दुसरा जो विषय ते म्हणतायत की GST 27% मोदी साहेबांनी कमी केली. आता सर्वात प्रथम तर हे जे मोदी साहेब हे जे केलं जाते ना हे देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांचा मान ठेवला पाहिजे, कारण त्या पदाला मान आहे, माणसाला मान नाही. त्या पदावर जो कोणी बसेल त्याला आपल्याला मान देणं भाग पडतं. त्यामुळं मग कोणी एका व्यक्तीची पूजा त्यांना करायची असेल त्यांनी करावी, परंतु आम्ही मान एक नागरिक म्हणून आम्ही देशाच्या पंतप्रधानाला देतो आणि म्हणून त्यांनी सुद्धा ही गोष्ट ठरवली पाहिजे किंवा सांगितलं पाहिजे की भारत सरकारचा तो निर्णय, भारत सरकारने कमी केलेली GST मोदी साहेबांनी केलेली नाही किंवा मोदी या व्यक्तीने केलेली नाही तर पंतप्रधानांनी ती केलेली आहे. आणि ती जर त्यांनी कमी केलेली असेल म्हणून जर तुम्ही म्हणत असाल की संपूर्ण देशातले किंवा महाराष्ट्रातले संपूर्ण मध्यमवर्ग किंवा जे गरीब लोक आहेत त्यांचे 27% ही GST कमी झालेली आहे म्हणून ते आम्हाला मतदान करणार आहेत, तर मागच्या 2016 पासून हे जे 27% जे आता कमी केलेले आहेत ते 27% लुटले ह्याच्यावर कोण बोलणार? 27% ही GST जी आता कमी केलेली आहे वेगवेगळ्या स्लॅबमध्ये 1 नेशन 1 टॅक्स ह्याची घोषणा केलेली असताना त्या एका टॅक्समध्ये 10 प्रकारचे उपवर्ग करून किंवा स्लॅब बनवून त्याच्यामध्ये सुद्धा सरळ टॅक्स लावून ह्याच्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणावर देशाची लूट केली असं विरोधकांचं म्हणणं आहे. किंवा मोठमोठे जे पत्रकार आहेत किंवा पेपरमध्ये त्या बातम्या मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस GST उत्सव साजरा करा म्हणून त्यावेळेस सांगितलं गेलं त्यावेळेस मोठमोठे लेख हे पेपरमध्ये आलेले आहेत किंवा सोशल मीडियावर ह्याची पोलखोल झालेली आहे की हे जे काय पैसे जे मागच्या 2016 पासून देशामध्ये लूट झाली त्याच्यावर आता ही सूट दिलेली आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कोणतंही क्रेडिट घेण्याची गोष्ट सरकारची नाही आहे. उलट सरकारने माफी मागितली पाहिजे जनतेची देशातल्या की आम्ही तुम्हाला विनाकारण तुमचं जे गरिबांकडून, कारण GST मधला जो 3% ते 4% फक्त श्रीमंतांनी दिला पण 50% पेक्षा जास्त GST हा देशातल्या गरिबांकडून लोक जबरदस्तीने वसूल केला गेला. ह्याच्यावर मात्र ते बोलायला तयार नाहीत आणि म्हणतात आम्ही GST कमी केली म्हणून आम्हाला लोक मतदान करणार. आता ह्या दोन गोष्टींचा जर विचार केला तर ह्याच्यावरून फक्त एक वातावरण सांगण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु जो मेन मुद्दा आहे त्याच्यावर आता आला पाहिजे की हे जे दोन मुद्दे आहेत ह्याच्यामध्ये तर कुठल्याही प्रकारचा दम नाही किंवा ते असं म्हणू शकत नाही की ह्या दोन गोष्टीमुळेच आम्हाला मतदान करणार. म्हणजे लाडकी बहीण योजना त्यावेळेस सांगितली गेली, आता ह्या 2 योजना सांगितल्या गेल्या. परंतु त्याही पुढे जाऊन जर तुम्हाला इतका विश्वास आहे ना की ह्या 2 योजनांमुळे संपूर्ण महाराष्ट्र आमच्या मागे उभा आहे आणि विरोधक एकही ठिकाणी जिंकू शकणार नाही, तर तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला का घाबरता? तुम्ही EVM सोडून बॅलेट पेपरवर या आणि ज्या मतदार याद्या आहेत त्या साफसुथऱ्या करा. अजून वर्षभर लागला तरी चालेल, परंतु मतदार याद्या साफ करा. प्रत्येक वार्डामध्ये मतदार यादी लोकांच्यासाठी ठेवा. सर्व वार्डातील लोकांना त्या मतदार याद्या बघू द्या, कोणाचं नाव आहे कोणाचं नाव नाही हे चेक करू द्या. ज्याचं नाव नसेल त्याचं नाव टाकायला लागा, ज्याचं नाव बोगस असेल ते काढून टाका. एकदम चांगल्या आणि पारदर्शक जी मतदार यादी आहे ती बनवा आणि त्यानंतर निवडणुका घ्या. त्यासुद्धा एकदम पारदर्शक पद्धतीने घ्या. कुठेही निवडणुकीमध्ये घोळ होता कामा नये आणि कारणं सांगू नका की सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आहे की 5% VVPAT वापरा, 2%च मोजा, 1%च मोजा आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सांगू नका. हे जे सबबी आहेत ह्या सांगू नका. तर पूर्णपणाने एक ट्रान्सपरंट प्रकारे निवडणूक होऊन जाऊ द्या. तुमच्याच भाषेमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या. म्हणजे लोकांचा सुद्धा विश्वास बसेल आणि तुमचा स्वतःचा सुद्धा विश्वास बसेल की जनता कोणाबरोबर आहे. कारण जोपर्यंत हे ठरवलं जात नाही तोपर्यंत फक्त सर्वेच्या आधारावर किंवा आता हे लोक सांगतायत जे
सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत ते सांगतात की आम्हाला एवढ्या एवढ्या जागा येणार, आणि जशी निवडणूक जाहीर होईल त्यानंतर सर्वेवाले येतील आणि सर्वेवाले येऊन सांगतील की महायुतीला एवढ्या जागा मिळणार, महायुतीला एवढ्या जागा मिळणार, ह्या एवढे जिंकणार, ते जेवढे जिंकणार, या महिला यांच्याबरोबर, पुरुष यांच्याबरोबर, आणि जे मधले आहेत ते कोणाबरोबर, हे काय ते सांगत नाहीत. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पुढे होणार, आणि त्याच्यामुळं काय होणार की एक प्रकारे एक नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून ज्यावेळेस आता हे मोर्चाचं आयोजन विरोधकांनी केलेलं आहे किंवा जे महाविकास आघाडीचे लोक आहेत ते सरळ म्हणत आहेत की आमचा जो मोर्चा आहे तो सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आहे, आणि म्हणून जे नागरिक आहेत त्यांच्या हक्काचा हा प्रश्न आहे. म्हणून हा जो मोर्चा आहे हा नागरिकांचा मोर्चा झाला पाहिजे. नागरिकांनी ह्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सपोर्ट दिला पाहिजे. आणि देशामध्ये नक्की चाललेलं काय, तिकडे बिहारमध्ये जर तुम्ही बघितलं तर तेच सांगितलं जाते. देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी भाषणामध्ये सांगतायत की तुम्हाला 14 तारखेचा निर्णय काय आहे माहिती आहे का, किंवा प्रधानमंत्री सांगतायत की सर्व ठिकाणी NDAचंच सरकार येणार आहे, कारण पूर्ण लहर आमची या ह्याच्यामध्ये आहे, बिहारमध्ये पसरलेली आहे. म्हणजे जे विरोधी पक्ष आहे त्याला नामोहरम करणं किंवा निवडणूक आयोग त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे ट्रान्सपरंट काम करत नाही आहे त्याच्यावर आरोप आहेत, आणि सरकार त्याला पाठिंबा देत आहे का काय. निवडणूक आयोग आणि सरकार हे एकमेकाला पाठिंबा देतात, हे मागच्या काही दिवसामध्ये बघितलेलं आहे. आणि जर कोर्टामध्ये गेलं तर कोर्टामध्ये एक निर्णय असा स्पष्टपणाने निर्णय दिला जात नाही, अर्धे निर्णय होतात. त्याच्यामुळं काय होतं आहे की हा जो प्रश्न आहे हा असाच राहतोय, आणि फक्त संघर्ष करणं हे विरोधी पक्षांच्या समोर आलेलं आहे. आणि फक्त आम्ही सत्तेमध्ये राहणार, आमच्याकडेच विजन आहे. आता ह्याच्यामध्ये खूप काही बोलण्यासारखं आहे, परंतु आपण ते वेळ आली तर तेवेळेस सुद्धा बोलायची हिंमत आपल्याला आता प्रत्येकाला दाखवावं लागेल, आणि ते वेगवेगळे आल्यावर ते बोललं सुद्धा जाईल. परंतु ह्याच्यामध्ये काही काही गोष्टी ह्या स्पष्ट झाल्या पाहिजेत, मतदार याद्या साफ झाल्या पाहिजेत. आणि 1 तारखेला जो मोर्चा महाविकास आघाडीचे लोक तयार करत आहेत त्यांना पण शुभेच्छा दिल्या पाहिजेत. आणि हे जे लोक सांगत आहेत ना ह्यांना आता चॅलेंज केलं पाहिजे की तुम्ही खरंच नागरिकांच्या वतीने कसं काय बोलताय. महाराष्ट्र तुमच्याबरोबर आहे म्हणजे तुम्ही मतदारांचा अपमान करताय, तुम्ही मतदारांना गृहीत धरताय, किंवा तुम्ही मतदारांचा जो अधिकार आहे त्याच्यावर तुम्ही गदा आणताय. सरकार निवडणं किंवा कोणाला सत्ता द्यायची हा नागरिकांचा अधिकार आहे, हा पॉलिटिकल पार्टीचा अधिकार नाही, किंवा सत्तेमध्ये बसलेले लोक ठरवू शकत नाही की आम्हीच येणार, आम्हीच जिंकणार. हे म्हणजे नागरिकांचा सरळ सरळ थेट अपमान आहे आणि नागरिकांच्या अधिकारावर गदा आहे. तुम्ही फक्त 1-2 योजना प्रत्येक निवडणुकीपूर्वी जाहीर करणार आणि म्हणणार ह्या योजना केल्या म्हणून आम्हाला बहुमत मिळते, तर ते एकदा सिद्ध होणं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून महाविकास आघाडीचे लोक जे म्हणत आहेत की जोपर्यंत हे योग्य सगळं होणार नाही तोपर्यंत ह्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होणार नाही, ही त्यांची जी भूमिका आहे ही एकदम योग्य आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राने याला साथ दिली पाहिजे. आणि म्हणून आपण येणाऱ्या दिवसामध्ये बघूया काय काय होतं, कशा कशा प्रकारे होतं आहे. परंतु निश्चितपणाने काही ना काही काळबेर याच्यामध्ये आहे, निश्चितपणाने काही ना काही सेटिंग याच्यामध्ये आहे. निश्चितपणाने ह्या लोकांमध्ये एवढा आत्मविश्वास कुठून येतो हा प्रश्न आहे. आणि त्यांनी जरी आता परत दुसऱ्या बाजूने म्हणतील की आम्ही जर सेटिंग केली असती तर मग आम्हाला जागा कमी काढल्या असत्या किंवा आम्हाला जागा जास्त झाल्या नसत्या का, मग आम्ही पूर्ण सेटिंग 400 पार म्हटलं होतं ते गेलो नसतो का. त्याच्यामध्ये सुद्धा खूप गोष्टी आहेत. तुम्ही बघा लोकसभेच्या जागा कुठं कमी झाल्यात, महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये. ह्या ठिकाणी जागा कमी का झाल्या त्याचं आता उत्तर ह्या लोकांनीच दिलं पाहिजे. त्या ठिकाणी जागा कमी का झाल्या हे समजून घ्या, म्हणजे तुम्हाला नक्की आपल्या देशात काय चाललंय हे समजेल. 2 ठिकाणच्या जागा कमी झालेल्या आहेत, बाकीच्या ठिकाणी पूर्ण जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे देशातली जनता एका ठिकाणी मात्र एकाबरोबर दुसऱ्या ठिकाणी मात्र त्यांना नाकारते, किंवा स्वतः ज्या ठिकाणी पंतप्रधान उभे राहिले त्या ठिकाणी 4 तास मतमोजणी बंद झाली आणि त्या ठिकाणचे जे उमेदवार आहेत त्यांचा थेट आरोप आहे की ते फक्त 1 ते 1.5 लाखाच्या मतदानाने जिंकलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर तिथली जरी आता जर खरं आपल्या देशामध्ये आता चौकशी कोण करणार हा भाग झाला आहे, किंवा थर्ड अंपायर कोण आहे त्याच्यात तो तिथपर्यंत आता वाद गेलेला आहे. कारण निवडणूक आयोग म्हणा किंवा कोर्ट म्हणा ह्याच्यामध्ये काय काय करायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्या लोकांना एक माहिती आहे की कोणी काय आवाज केला की त्याला फक्त माझं कोर्टामध्ये जा, किंवा कोणी काय आवाज केला की त्याला म्हणायचं आमच्याबरोबर जनता आहे. मग जनता नक्की कोणाबरोबर आहे हे फैसला एकदाचा होऊन गेला पाहिजे.
त्याशिवाय देशातलं वातावरण बदलणार नाही. याच्यावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही या व्हिडिओवर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमची जी मतं आहेत ते तुम्ही शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह. धन्यवाद.